नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की कलाने चांदेकरांच्या घरात मूर्ती बनवायला सुरुवात केलेली असते. तर लगेच आबा सर्वांना सांगतात, इथे कोणीही थांबू नका, तिला व्यवस्थितपणे तिची काम पूर्ण करू द्या. तुम्ही सर्वजण ज्याच्या त्याच्या रूममध्ये जाऊ शकतात. आणि आबा कलाला म्हणतात, तू अगदी व्यवस्थितपणे तुझं काम पूर्ण कर. लगेच आबा गोपाळ भाऊंना सगळे पडदे बंद करण्यास सांगतात आणि तिथून सर्वांना रूममध्ये जायला सांगतात. तर लगेच सरोज म्हणत असते, देवी आई, सर्व काही ठीक होऊ दे, या मुलीला व्यवस्थितपणे मूर्ती बनवता आली पाहिजे. तर त्यानंतर इकडे काजल वरंड्यातला बल्ब लावत असते आणि म्हणते, अगं आई, तू मला फक्त वरंड्यातला बल्ब लावायला सांगते, मी अख्ख्या कोल्हापुरात उजेड करते. बोलल्यानंतर संगीता मात्र लगेच काजूकडे बघत असते. तेवढ्यात रॉकेट तिथे धावतच येतो आणि म्हणतो, हे बघा, कलाताई खूप मोठं काम पूर्ण करण्यासाठी गेलेली आहे आणि त्यामुळे तिला वेळ होणार आहे. ती बहुतेक रात्री पण येईल एखाद्या वेळेस. तर लगेच संगीता त्याला चापट मारते आणि म्हणते, अरे फोन करून विचारती नेमकं कुठे आहे ते. रॉकेट कलाला फोन लावतो. तर संगीता मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि म्हणते, या मुलींना ना नुसता जीवाला घोर लावलाय, कुठे गेली काय माहिती. व रॉकेटला म्हणते, लागला का फोन? त्यावर रॉकेट म्हणतो, नाही, संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. तर लगेच संगीता म्हणते, ही मुलगी पण ना आता रात्री अपरात्री कुठं गेली काय माहिती. तर लगेच रॉकेट म्हणतो, अगं तुम्ही काळजी करू नका, तिला खूप मोठं काम लागलंय. त्यावर लगेच काजू म्हणते, अगं आई, तू टेन्शन घेऊ नको. तेच रॉकेट संगीता आणि काजलला ते चांदेकरांच्या पूजेचे पास दाखवतात. संगीता मात्र खूपच खुश होते आणि पटकन पळतच घरात जाते. तर त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी कलाने मूर्ती बनवण्याला सुरुवात केलेली असते. मग ती आधी देवी आईची पूजा करत असते. तर इथे अद्वैत हा खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो. त्याला सरोजचे बोलणे आठवत असते, ही मुलगी नक्की देवी आईची मूर्ती बनवेल ना. तर मात्र अद्वैतलाही खूप टेन्शन आलेले असते. तर लगेच कलाची मूर्ती बनवून झालेली असते. ती मूर्तीला पाण्याचा लेप लावत असते, मात्र तिच्या कळशीतील पाणी संपलेले असते. तर लगेच ती चांदेकरांच्या घरात जाते आणि दरवाजा ठोठावत असते, कोणी आहे का तिथे असं म्हणत असते. तर तेवढ्यात आबा तिथे फोनवरती बोलत असतात. त्यांचं खूप दिवसांपासून एक जागा मिळवण्याचं काम चालू असतं, मात्र ते काम पूर्ण होतच नसतं. त्यांना ती जागा मिळतच नसते. मात्र आज अचानक फोन आलेला असतो आणि त्यांचं ते काम पूर्ण झालेलं असतं. तर आबा मात्र खूपच खुश झालेले असतात. तर लगेच आबा म्हणत असतात की आज साक्षात देवी आईने चमत्कार दाखवलेला आहे. नक्की आज तिने लक्ष्मीच्या पावलाने आमच्या घरात गृहप्रवेश केलेला आहे, म्हणूनच आमचे हे काम पूर्ण झालेले आहे. तेवढ्यात लगेच कला पाणी आणण्यासाठी घरात आलेली असते. मात्र देवी आईची मूर्ती बनवत असताना जे काही माती असते त्याने कलाचे सर्व पाय भरलेले असतात. त्यामुळे घरात प्रवेश केल्यानंतर कलाचे पूर्ण पावलं त्यांच्या घरात उठलेली असतात. कलाचा चांदेकरांच्या घरात लक्ष्मीच्या पावलाने गृहप्रवेश झालेला असतो. तर मात्र आबा खूपच खुश झालेले असतात. ते अद्वैतकडे हे सर्व सांगण्यासाठी बाहेर आलेले असतात. तेवढ्यात ते बघतात आणि म्हणतात, ही लक्ष्मीची पावले कुणाची उठली. तेवढ्यात अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं आबा, आवाज दिला का तुम्ही. तर अद्वैतचंही लक्ष त्या पावलांकडे जातं. तर लगेच तो नोकरांना आवाज देतो आणि म्हणतो, मगाशी मी इथून गेलो तेव्हा हे पावले इथे नव्हती, कोण आलं होतं इथे, कोण इथून गेलंय, लवकर सांगा. तर तेवढ्यात लगेच आतमधून पाणी घेऊन कला बाहेर आलेली असते. तिने हे सर्व अद्वैतचे बोलणे ऐकलेले असते. कला म्हणते, थांबा, त्यांच्यावरती ओरडू नका, त्यांची काहीही चूक नाहीये, मी इथे पाणी घ्यायला आले होते. तर अद्वैत म्हणतो, तू काय इथे पाणी घ्यायला आलीस. तर लगेच ते नोकर पटकन बादलीत पाणी घेऊन येतात आणि ती पावले पुसू लागतात. तर लगेच अद्वैत म्हणतो, असं दुसऱ्यांच्या घरात घुसायचं नाही हे पण कळत नाही का तुला. तर लगेच कला म्हणते, मी पण आता तुम्हाला खूप काही बोलू शकते, परंतु एवढं बोलायला माझ्याकडे वेळ नाही. मला माहित आहे का, मी जेव्हा एखादं काम हातात घेते ना ते चोखपणे पूर्ण पाडत असते. तर लगेच कला तिथून बाहेर जायला लागते. तर लगेच अद्वैत आबांना म्हणतो, काय झालं आबा, तुम्ही का बोलावलं होतं. तर आबा सांगतात, अरे आपली वडगावची जी जागा आहे ना ती आपल्याला मिळाली. तर हे बोलणे ऐकल्यानंतर लगेच कला म्हणते, हो का, तुमचं अभिनंदन. तर लगेच अद्वैतला मात्र खूपच राग येतो आणि म्हणतो, तू तर म्हणाली होती मी फक्त माझ्या कामाशी काम ठेवत असते, मग का ऐकते आमचं बोलणं. मात कशाला ना खूप असते, स्वतःची कामे करून घे. असे म्हणून लगेच कला
त्याच्याकडे नाक मुरडते आणि तिथून निघून जाते. इथे मात्र आबा खूपच खुश झालेले असतात आणि ते अद्वैतला सांगत असतात की आपल्याला ती जागा आता मिळालेली आहे. त्यानंतर इकडे नैना तिच्या रूममध्ये बोटांना नीलपेंट लावत असते. तर तेवढ्यात संगीता येते आणि तिला त्या पूजेचे पास दाखवते. तर लगेच नैना खूपच खुश होते आणि आनंदाने नाचायलाच लागते. तर संगीता म्हणते, मी म्हटले होते ना तुला, आपल्याला या पूजेचे पास नक्की मिळतील आणि बघ, माझ्यामुळेच हे सर्व काम पूर्ण झालेले आहे. तर त्या दोघी खूपच आनंदात खुश असतात. संगीता देवयाईला हात जोडते आणि साकडं घालते. माझ्या नैनाचंही त्या चांदेकरांच्या घरात लग्न जमू दे रे बाबा, आणि नैनालाही तसं देवयाईला प्रार्थना करायला लावते. त्यानंतर इकडे कलाची मूर्ती बनून झालेली असते. तर अद्वैत हा तिथेच खुर्चीवरती झोपलेला असतो. आता कलाला ती मूर्ती सुकवण्यासाठी 2 पंख्यांची गरज असते. तर लगेच ती नोकरांना सांगते, प्लीज मला 2 पंखे आणून देताल का, मला मूर्ती सुकवण्यासाठी पंख्यांची गरज आहे. तर लगेच ते नोकर कलाला 2 पंखे आणून देतात. तर तेवढ्यात कला ही अद्वैतकडे बघत असते. तो तिथे झोपलेला असतो. तर लगेच अद्वैतला जाग येते आणि तो बघतो तर कला त्याच्याकडे बघत असते. तर लगेच कला तिकडे तोंड फिरवते आणि त्या नोकरांना सांगत असते की लवकर आणा, मला पंख्यांची गरज आहे. मग लगेच कला पंखे घेऊन त्या पडद्यांच्या आत जाते आणि मूर्तीला असा सुंदर असा आकार देत असते. तर अद्वैत हा बाहेरच उभा असतो. त्यानंतर इकडे काजू संगीताला म्हणत असते, अगं तुम्ही दोघींनी अशी काय मेहनत केली की ज्यामुळे तुम्हाला हे पास मिळाले. तुम्हाला असे प्रश्न पडत नाही का हे पास कुठून आले असतील बरं? तर संगीता आणि नैना खूपच खुश झालेल्या असतात. त्यामुळे त्या हा विचार करण्याच्या पलीकडे असतात. तर काजल म्हणते, ठीक आहे तुम्ही नका विचार करू, परंतु मला हे शोधून काढावंच लागेल की ताईला हे पास कुठून मिळाले. तिच्या या कलामुळे हे पास मिळाले का नेमकं कशामुळे, मी हे शोधून काढणारच, असे काजू मनाशीच म्हणत असते. त्यानंतर इकडे कला मूर्ती बनवत असतानाच अद्वैत हा ते पडदे ओढून डोकावून बघत असतो. तर कला ही सुंदर अशा पद्धतीने मूर्ती बनवत असते. तर अद्वैत म्हणतो, ही मुलगी खरंच मूर्ती बनवू शकेल ना, सकाळी 10 वाजेपर्यंत हिचं काम पूर्ण होईल का? तेवढ्यात लगेच कला बाहेर आलेली असते, घरी जायचे असते. तर लगेच अद्वैत म्हणतो, तू इथे बाहेर काय करतेस, तू मूर्ती बनवतेस ना तिथे. तर कला म्हणते, मूर्ती सुकण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे आत्ता फक्त 1 वाजलाय, 4 वाजेपर्यंत मी पुन्हा येईल, मला आता घरी जायचे आहे. तर लगेच अद्वैत म्हणतो, नाही, इथे एवढं मोठं माझं घर आहे, तू इथे थांबू शकते. तर कला म्हणते, नाही, तुझ्यासारख्या माणसाच्या घरी तर मला बिलकुल थांबायचं नाही, त्यामुळे मी चालले माझ्या घरी, असे म्हणून लगेच कला घरी जायला निघते. तर लगेच अद्वैत तिचा हात पकडतो. तर लगेच कला म्हणते, तुला सांगितलेलं कळत नाही का, मला एकदा घरी जायचंय म्हणून. तर लगेच मी तुला घरी जाण्यासाठी अजून परमिशन दिलेली नाही. तर लगेच कला म्हणते, आणि मी कुठे तुझ्याकडे परमिशन मागते, मी मागितलीच नाही. तर लगेच अद्वैत त्या नोकराला बोलवतो आणि म्हणतो, रघु इथेच थांबायचं आणि हिला चहा कॉफी काय हवं असेल ते सर्व काही द्यायचं, असे म्हणून अद्वैत तिथून निघून जातो. तर कला मात्र अद्वैतकडे खूपच रागाने बघत असते. तर लगेच रघु म्हणतो, ताई काय हवंय तुम्हाला, काय आणू? तर लगेच कला म्हणते, जा बर्फ घेऊन ये तुझ्या साहेबाच्या डोक्यावरती ठेवायला. तर लगेच कला पुन्हा तिथून निघून जायला लागते. तर लगेच रघु तिला अडवतो आणि म्हणतो, प्लीज ताई निघून जाऊ नका, साहेब माझ्यावरती खूपच ओरडतील, प्लीज नका ना जाऊ तुम्ही, मला जे काही हवंय ते मी सर्व इथे आणून देईल, परंतु इथे जाऊ नका तुम्ही, असे रघु कलाला विनंती करत असतो. तर कला म्हणते, ठीक आहे मी नाही जात. मग लगेच कला आतमध्ये जाते आणि त्या पडद्यांच्या आतमध्ये तिथे झोपते. कला झोपलेली असते. तर पहाटे 4 वाजता अद्वैत उठून तो पडदा डोकावून बघतो. तर कला मात्र झोपलेली असते. तर तो म्हणतो, या मुलीला उठवू की नको, काय करू, मला काही सुचतच नाही, ही मुलगी कसं हिचं काम पूर्ण करणार आहे काय माहिती, रात्री तर म्हणत होती मी माझं काम चोखपणे पूर्ण पाडत असते आणि आता मात्र सूम झोपली, आता हिला उठवू का, काय करू? तर मग 4:30 वाजता कला लगेच उठते आणि तिच्या कामाला तिने सुरुवात केलेली असते. ती सुंदर अशा पद्धतीने मूर्तीला कलर देण्याचं काम करत असते. तर मात्र इथे अद्वैत खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण आता सकाळी 10 वाजेपर्यंत ही मुलगी मूर्ती तयार करून देईल की नाही असे त्याला वाटत असते.
तर मग सकाळी सर्वजण उठून बाहेर आलेले असतात. जणांना उत्सुकता लागलेली असते की आता मूर्ती बनली असेल की नाही. तर काकू व सरोजही तेच बोलणं करत असतात. तेवढ्यात आबा तिथे येतात आणि म्हणतात, प्लीज आता हा विषय मला नकोय, मला या विषयावरती काहीही ऐकायचं नाही असे म्हणून सर्वांना सांगतात. तर लगेच रोहिणी ही उत्सुकतेने मूर्ती बघण्यासाठी खाली येत असते. तर सर्वजण लगेच म्हणतात, चला आता आपण मूर्ती झाली की नाही बघून येऊया. तर लगेच रोहिणी राहुलला म्हणते, अरे चल ना मूर्ती बघायला, तुला नाही यायचं का? त्यावर लगेच तो म्हणतो, नाही मला हे काही इम्पॉर्टंट वाटत नाही, काय बघायचं त्या मूर्तीला. त्यावर लगेच रोहिणी म्हणते, अरे एका रात्रीत मातीची मूर्ती होणे अशक्य आहे. आता बघ त्या मुलीने माती खाल्ली असेल आणि त्याच्यामुळे आता तो अद्वैतही माती खाणार आहे. आता तर खूपच मज्जा येणार आहे, चल पटकन, अशा गोष्टी मिस करायच्या नसतात. त्यानंतर सर्वजण मूर्ती बघण्यासाठी पडद्याच्या बाहेर येऊन उभे असतात. तर तेवढ्यात लगेच कला त्या पडद्यातून आतमध्ये येते व सर्वजण तिच्याकडे गंभीरपणे बघत असतात, कारण कलाने आता मूर्ती बनवली की नाही असे सर्वांना वाटत असते. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत नोकरांना तो पडदा बाजूला करायला सांगतात आणि मूर्ती कशी बनली ती सगळ्यांना बघू द्या असे म्हणतात. तर मात्र अद्वैत हा खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो. आता या मुलीने काय बनवलंय काय माहिती. तर लगेच पडदा उघडल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित होऊन जातात, कारण कलाने खूपच सुंदर अशा पद्धतीची देवी आईची मूर्ती बनवलेली असते. तर अद्वैत हा कलाकडे बघत असतो, कारण तिने खूपच सुंदर मूर्ती बनवलेली असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक